नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NTPCसाठी काही महत्त्वाचे वन लाइनर प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. सापेक्षतावादाचा सिद्धांत सादर करणारे शास्त्रज्ञ कोण? आन्सर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. युरेनियम 235च्या विखंडनातून निर्माण होणारी दोन मूलद्रव्ये कोणती आहेत? आन्सर आहे बेरियम व क्रिप्टॉन. युरेनियम 235च्या विखंडनातून किती न्यूट्रॉन बाहेर पडतात? आन्सर आहे 3. शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी म्हणजेच न्यूट्रॉन शोषण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ कोणते? आन्सर आहे कॅडमियम, बोरॉन, स्टील, हॅफनियम. जगातील पहिली अणुबॉम्ब चाचणी डॅश देशाने घेतली? आन्सर आहे अमेरिका. जपानच्या कोणत्या शहरावर अमेरिकेने 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्बचा वापर केला? आन्सर आहे नागासाकी. जगातील पहिली आण्विक पाणबुडी नॉटिलस ही या देशाने तयार केली? आन्सर आहे अमेरिका. भारताच्या पहिल्या आण्विक पाणबुडीचे नाव काय आहे? आन्सर आहे अरिहंत. भारतातील अणुशक्ती आयोगाची स्थापना डॅश येथे झाली? आन्सर आहे मुंबई. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण? आन्सर आहे डॉक्टर होमी भाभा. जिनिव्हा येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? आन्सर आहे डॉक्टर होमी भाभा. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र येथे स्थापन झाले? आन्सर आहे तारापूर. भारताने पहिली अणुचाचणी केव्हा घेतली? आन्सर आहे 18 मे 1974. भारताने पहिली व दुसरी अणुचाचणी डॅश या ठिकाणी घेतली? आन्सर आहे पोखरण. अणुभट्टी थंड ठेवण्यासाठी काही अणुभट्ट्यांमध्ये हे मूलद्रव्य वापरतात? आन्सर आहे द्रवरूप नायट्रोजन. कर्करोगावरील उपचारासाठी डॅश हे समस्थानिक उपयोगी आहे? आन्सर आहे कोबाल्ट 60. लेनिन ही डॅश या देशाची अणुपाणबुडी आहे? आन्सर आहे रशिया. भूशास्त्रीय नमुने व सांस्कृतिक इतिहासाचा कालखंड ठरविण्यासाठी डॅश हे समस्थानिक वापरतात? आन्सर आहे कार्बन 14. उद्योगधंद्यामध्ये डॅश या समस्थानिकांचा वापर करतात? आन्सर आहे कोबाल्ट 60 व इटिड्रीम 192. सेसबनिया होस्ट्राटा हे डॅश आहे? हिरवे खत देणारी वनस्पती. जड केंद्राचे हलक्या केंद्रकात रूपांतर होणारी प्रक्रिया म्हणजे डॅश होय? आन्सर आहे केंद्रकीय विखंडन. प्रकाश संश्लेषण क्रियेत सौर ऊर्जेचे रूपांतर डॅश ऊर्जेत होते? आन्सर आहे रासायनिक. वस्तुमान, गुरुत्वाकर्षण आणि उंची यांचा गुणाकार म्हणजे डॅश ऊर्जा होय? आन्सर आहे स्थितीज. हीटरमध्ये विद्युत ऊर्जा ही डॅश ऊर्जेत रूपांतरित होते? आन्सर आहे औष्णिक. एखादा चेंडू उंचावरून खाली सोडला असता प्रारंभी स्थितीज ऊर्जेचे डॅश या ऊर्जेत रूपांतर होते? आन्सर आहे ध्वनी व गतीज. डॅश हा ऊर्जेचा नवीकरण अयोग्य ऊर्जा स्रोत आहे? आन्सर आहे दगडी कोळसा. डॅश या कोळशाचे उष्णता मूल्य सर्वाधिक आहे? आन्सर आहे अँथ्रासाइट. भारतात डॅश या कोळशाचे प्रमाण अधिक आहे? आन्सर आहे लिग्नाइट. भारतात सर्वप्रथम डॅश येथे खनिज तेल सापडते? आन्सर आहे माकूम, आसाम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भारतातील सर्वात मोठे खनिज तेल क्षेत्र डॅश
होय. आन्सर आहे मुंबई हाय. नाथसागर येथील जलविद्युत प्रकल्पास सहाय्यक करणारा देश डॅडस होय. आन्सर आहे जपान. सौर ऊर्जा डॅडस प्रक्रियेतून निर्माण होते. आन्सर आहे केंद्रकीय सम्मिलन. पृथ्वीवर उष्णकटिबंधात प्रति चौरस मीटर पृष्ठभागावर पडणारी सौर ऊर्जा अंदाजे डॅडस असते. आन्सर आहे 1000 जूल. सौर कुकरच्या आतील भागास डॅडस रंग दिलेला असतो. आन्सर आहे काळा. सौर कुकरच्या अंतर्भागात डॅडस सेल्सिअसपर्यंत तापमान निर्माण होते. आन्सर आहे 140 डिग्री. सौर जलतापकांच्या सपाट पृष्ठांच्या संकलकात डॅडसच्या नळ्या वापरतात. आन्सर आहे तांबे. सौर घटात डॅडस मूलद्रव्ये वापरतात. आन्सर आहे सिलिकॉन. सौर वाफेवर अन्न शिजवणे हा प्रकल्प डॅडस येथे आहे. आन्सर आहे शिर्डी. मॅग्मा आणि स्पॉट हे डॅडस ऊर्जा स्रोत आहेत. आन्सर आहे भूगर्भ. हे जे मागे NTPCची एक्झाम झाली होती त्यामध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. जेव्हा वस्तूचे विस्थापन होते तेव्हा तिच्यावर कार्य झाले असे आपण म्हणू शकतो. विस्थापन होत नसेल तर कार्य झाले असे म्हणू शकत नाही. सॉरी, याचा हा प्रश्न घ्या 727 वाला. पुढीलपैकी कोणाचे एकक समान नाहीत. आन्सर आहे संवेग आणि बल. हे जे क्वेश्चन आहेत हे NTPC मध्ये मागे झालेले आहेत. 5 मीटर पर सेकंद या वेगाने फिरणाऱ्या 20 kg वस्तुमान असलेल्या वस्तूची गतिज ऊर्जा किती असेल. आन्सर आहे 250 J. एखादी वस्तू अंतर्वक्र भिंग आणि Fच्या मध्ये ठेवली तर कोणत्या प्रकारचे प्रतिमा निर्माण होईल. आन्सर आहे आभासी. विभवांतराचे SI एकक काय आहे. आन्सर आहे व्होल्ट.